मित्रांनो, तुम्ही फिग्मा शिकलात, मोबाईल ॲप्लिकेशन डिझाइन कसं करायचं हे समजलं, वेगवेगळ्या प्रकारचे वेब लेआउट तुम्ही क्रिएट केलात, Behanceमध्ये तुमचा पोर्टफोलिओ अपलोड केला, Naukri.comवर जाऊन तुम्ही 5-10 कंपन्यांना अप्लाय देखील केलंत, पण तरी देखील तुम्हाला रिक्रुटरची कॉल येत नाहीत. मग तुम्हाला असा प्रश्न पडतो, की माझ्या डिझाइनमध्ये काही प्रॉब्लेम आहे का? तर मित्रांनो, प्रॉब्लेम तुमच्या डिझाइनमध्ये नाही आहे. कारण UI/UX डिझाइनचा पोर्टफोलिओ क्रिएट करणं म्हणजे सुंदर स्क्रीनचा अल्बम क्रिएट करणं असं नाही आहे. तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला, तुम्ही कुठला प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, तो कसा सॉल्व्ह केला, त्याचं सोल्युशन काय दिलं, हे सगळं तुमच्या केस स्टडीमधून रिक्रुटरला समजलं पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला हेच बघायचं आहे मित्रांनो, UI/UX डिझायनर त्यांचा पोर्टफोलिओ क्रिएट करताना मेजर 7 चुका ज्या करतात, त्या चुका काय आहेत, त्या चुका कशा टाळायचा, त्याच्यावर काय सोल्युशन घ्यायचं आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक सिंपल स्ट्रक्चर सांगणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचा पोर्टफोलिओची UX केस स्टडी कशी असावी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो, स्किप करू नका, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे सचिन. स्वागत आहे तुमचं माझ्या डिझाईनची शाळा या यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलमध्ये जर का नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून समजून घ्यायचं आहे. चला तर मित्रांनो, सुरुवात करूया पहिल्या प्रॉब्लेमपासून. बरेचसे डिझायनर मित्रांनो त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये फायनल स्क्रीन्स ठेवतात. फॉर एक्झाम्पल लॉग इनची स्क्रीन असेल, प्रोफाईल स्क्रीन असेल, एखादी पेमेंटची स्क्रीन असेल आणि शेवटला एक मॉकअप ठेवतात. त्या मॉकअपमध्ये मोबाईल असतो आणि मोबाईलमध्ये त्यांची स्क्रीन असते. साईडला एक मस्त असं आर्टिफिशियल झाडाचा एक फोटो असतो आणि खाली लिहिलेलं असतं मॉडर्न अँड सीमलेस युजर एक्सपिरियन्स. पण रिक्रुटरचा प्रश्न असा असतो, तुम्ही सॉल्व्ह काय केलं? स्क्रीन सुंदर आहे ते ठीक आहे, पण तुम्ही नेमका प्रॉब्लेम काय सोडवला? हेच लेआउट का वापरलं? ह्याच्या आधी रिसर्च केलेला आहे का? बटन इथेच का ठेवलं? हेच कलर्स का यूज केले? दुसऱ्या लेआउटचा पर्याय निवडला का? युजर रिसर्च केला का? युजरचा फीडबॅक घेतला का? पोर्टफोलिओमधून तुमचे हे विचार दिसले पाहिजेत. कारण कंपनी तुम्हाला फक्त लेआउट डिझाइन करायला, बटन ड्रॉ करायला किंवा एखादा रेक्टँगल ड्रॉ करायला हायर करत नाही. तर तुमची UX थिंकिंग याच्यामधून दिसली पाहिजे. तुम्ही कसं एखाद्या प्रॉब्लेमला पाहता आणि त्याला सॉल्व्ह करण्यासाठी सोल्युशन कसं देता, हे कंपनीला समजलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये मित्रांनो खाली सेक्शन्स असले पाहिजेत. प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू, तुम्ही कोणासाठी प्रोजेक्ट बनवता, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे, टार्गेटेड युजर कोण आहेत, तुमची डिझाइन प्रोसेस काय आहे, तुम्ही कोणते की डिसिजन्स लिहिले आणि त्याचा आउटकम काय आहे. हे सगळे सेक्शन तुमच्या UX केस स्टडीमध्ये असले पाहिजे. फायनल UI दाखवणं गरजेचं आहे, पण फायनल UI सोबत तुम्ही तो UI बनवण्याच्या आधी त्याच्या मागे काय विचार केला, काय थॉट प्रोसेस होती, ती देखील दाखवणं खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. एक लक्षात घ्या मित्रांनो, जॉब विनिंग पोर्टफोलिओ बनवायचा असेल तर डिझाइन सुंदर असून चालत नाही. सुंदर असण्यासोबत ते त्याच्या मागे स्ट्रॉंग UX थिंकिंग सुद्धा असली पाहिजे. दुसरी महत्त्वाची चूक म्हणजे जेनेरिक प्रोसेस फॉलो करतो. आपण प्रत्येक प्रोजेक्टसाठी सेम प्रोसेस फॉलो करतो. असं गरजेचं नाही आहे. प्रत्येक प्रोजेक्टची ही डिझाइन प्रोसेस ही वेगळी असते. कारण प्रत्येक प्रोजेक्टची रिक्वायरमेंट वेगळी असते. कुणाची टाईमलाईन कमी असते, कुणाचे बजेट कन्स्ट्रेंट असतो, कुणाची क्लायंटची स्पेसिफिक रिक्वायरमेंट असते. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टची प्रोसेस ही आपल्याला डिफाईन करावी लागते. सेम प्रोसेस ठेवून काहीच उपयोग होणार नाही. जेनेरिक प्रोसेस शक्यतो ठेवू नका. म्हणजे पहिल्या प्रोजेक्टमध्ये पण तेच, दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये पण, तिसऱ्या प्रोजेक्टमध्ये पण तेच. जणू काही डिझाइन प्रोसेस नाही आहे, लग्नाची पत्रिकाच आहे, ज्याच्यामध्ये फक्त नाव आणि डेट चेंज झालं की झालं काम. कधी-कधी काही-काही प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला युजर रिसर्च करायला मिळतो. कधी-कधी काही प्रोजेक्ट्स तुम्हाला एक्झिस्टिंग प्रोडक्ट असतात ते रिडिझाइन करायचे असतात किंवा एक्झिस्टिंग प्रोडक्टमध्ये काही त्रुटी आहेत का त्या तुम्हाला शोधून काढायच्या असतात. काही-काही प्रोजेक्ट्समध्ये डेटा खूप कमी असतो आणि काही-काही प्रोजेक्टमध्ये आपल्याकडे टाईमलाईन कमी असते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपल्याला डिझाइन प्रोसेस डिफाईन केली पाहिजे. प्रत्येक वेळेला एकच डिझाइन प्रोसेस ठेवून काहीच उपयोगाचं नाही. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये जेनेरिक प्रोसेस दाखवण्याच्या ऐवजी जर का तुम्ही हे दाखवलं की तुम्ही कोणत्या-कोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्यात, त्या ॲक्टिव्हिटीज का केल्या, त्याच्या मागची काय रिझन्स आहेत, तुम्हाला कोणत्या लिमिटेशन्स होत्या. रिक्रुटरला तुमचा प्रोसेस महत्त्वाची नसते. त्याला फक्त बघायचं असते की तुमचा अप्रोच कसा आहे. तुमचा विचार करण्याची जी क्षमता आहे, जी प्रोसेस आहे, ती ती फक्त त्याला याच्यातून बघायचं असते. मिस्टेक नंबर 3 खूप कंटाळवाणी आहे, पण खूप इम्पॉर्टंट आहे. केस स्टडी एवढी मोठी बनवायची की वाचणाऱ्याला वाटेल की आपण पोर्टफोलिओ बघतोय की UPSCची एक्झाम शीट बघतोय. प्रत्येक सेक्शनमध्ये 4-4 पॅराग्राफ असतात. रिसर्चमध्ये पूर्ण इंटरव्ह्यू लिहिलेला असतो. पर्सोनामध्ये युजरचं पूर्ण बायोडाटाच लिहिलेला असतो. त्याची पूर्ण बायोग्राफी लिहिलेली असते. युजर जर्नी मॅप इतका मोठा असतो की तो मोबाईलवर झूम केल्याशिवाय समजतच नाही. एक लक्षात घ्या, रिक्रुटरला तुमचा पूर्ण केस स्टडीज वाचायला तेवढा वेळ नसतो. त्याच्याकडे फक्त
5 मिनिटं असतात. त्या 5 मिनिटामध्ये त्याला तुमचा पूर्ण पोर्टफोलिओ स्कॅन करून घ्यायचा असतो. पोर्टफोलिओ स्कॅन करून घ्यायचा असतो म्हणजे काय? त्याच्यातून त्याला एवढं समजलं पाहिजे की तुमचा पोर्टफोलिओ कशाबद्दल आहे, तुम्ही कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, कसे सॉल्व्ह केले, कुठल्या प्रोसेसने ते सॉल्व्ह केले. या सगळ्या गोष्टीतून तो या सगळ्या बेसिक गोष्टी त्याला तुमच्या पोर्टफोलिओच्या पहिल्या स्कॅनिंगमध्ये दिसल्या पाहिजेत. मग नंतरनं मग ज्यावेळेला डीप डिस्कशन होतं, त्यावेळेला तुम्ही प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये डीप डाईव्ह करून त्याचं डिस्कशन होतं. तो भाग वेगळा आहे. तुमचं सिलेक्शन होण्यासाठी, रिझ्यूम सिलेक्शन होण्यासाठी हे खूप गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्या फ्रंटमध्ये तुमचं दिसलं पाहिजे, की तुम्ही काय प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेत. याच्यामुळे लार्ज पॅराग्राफ टाळा, लांबलचक हेडिंग नको आहेत. शॉर्ट हेडिंग ठेवा. जिथे पॉइंट्स दाखवायचे तिथे बुलेट्स दाखवा. प्रत्येक ठिकाणी वायरफ्रेम दाखवायची गरज नाही आहे. प्रत्येक ठिकाणी व्हिज्युअल दाखवण्याची सुद्धा गरज नाही आहे. जिथे आर्टिफॅक्ट्स दाखवायची खरंच गरज आहे तिथेच दाखवा. अननेसेसरी प्रत्येक ठिकाणी आर्टिफॅक्ट्स मी एवढे नंबरचे कॅल्क्युलेशन केलं, मी इतके नंबर वाढवले, इतके नंबर कमी झाले, एवढा ग्रोथ झाला, हे प्रत्येक ठिकाणी दाखवायची गरज नाही आहे. फक्त फायनल डिसिजनवर इम्पॅक्ट करणारे आर्टिफॅक्ट्स तुम्ही दाखवा. तुमची केस स्टडी ही वेब सिरीज नसली पाहिजे. म्हणजे एका एपिसोडमध्ये मी ही दाखवतो आणि एका एपिसोडमध्ये मी याचा रिझल्ट दाखवतो. इतकी मोठी नसली पाहिजे. चूक क्रमांक 4 ह्याच्यामध्ये मित्रांनो, आपला रोल काय आहे हे स्पष्टपणे न सांगणे. कुठल्याही केस स्टडीजमध्ये प्रत्येक डिझायनर मोस्टली जेवढे डिझायनर्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचं वाक्य कॉमन असतं. वी डिझाइन धिस, वी डिलिव्हर धिस, वी क्रिएटेड वायरफ्रेम, वी क्रिएटेड व्हिज्युअल डिझाइन. ह्याच्यामध्ये तुम्ही फक्त वी म्हणून दाखवता, पण रिक्रुटरचा प्रश्न तुम्हाला तो असतो की तुम्ही स्वतःमध्ये त्याच्यामध्ये काय केलं? म्हणजे तुमचा रोल काय आहे त्याच्यामध्ये? तुम्ही ॲज अ डिझायनर आहात, यूएक्स डिझायनर आहात, काय आहेत? तुमचे त्याच्यामध्ये कॉन्ट्रिब्युशन्स काय आहेत? तुम्ही कुठल्या गोष्टीवर काम केलं? युजर रिसर्चवर काम केला, व्हिज्युअल डिझाइनवर काम केला, वायरफ्रेमवर काम केला. कुठल्या पोर्शनमध्ये तुम्ही काम केला? हे तुमच्या केस स्टडीमधून प्रॉपरली दिसणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर का हे दिसलं नाही तर युजरला आणि तुमच्या रिक्रुटरला कन्फ्युजन क्रिएट होऊन जाईल की याचा प्रोफाईल आहे काय नेमकं. त्यामुळे प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच तुमचा रोल काय आहे? UI/UX डिझायनर असेल तर UI/UX डिझायनर टाकून द्या. प्रोजेक्टचं नाव, प्रोजेक्टचं टाईमलाईन किती आहे? किती लोकं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वड आहेत? या सगळ्या गोष्टींची डिटेल तुम्ही त्याच प्रोजेक्टच्या सुरुवातीलाच तुम्ही हे दिलं गेले पाहिजेत. याचा फायदा मित्रांनो इंटरव्ह्यूमध्ये होतो आपल्याला. त्यावेळेला इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेला तुम्ही एखादी केस स्टडी दाखवता, त्यावेळेला तुम्ही काय करता हे ज्यावेळेला तुम्हाला प्रश्न विचारला जातो, त्यावेळेला तुमची गडबड नाही होणार. त्यावेळेला तुम्ही कॉन्फिडेंटली उत्तर देऊ शकता, की मी या पूर्ण प्रोसेसमध्ये एवढ्या बंचवर मी काम केलेलं आहे. हे तुम्ही कॉन्फिडेंटली सांगू शकता. चूक नंबर 5 ही थोडी सेन्सिटिव्ह आहे, पण खूप इम्पॉर्टंट चूक आहे मित्रांनो आणि ही टाळायलाच हवी. कुठल्याही प्रकारचा फेक डेटा तुम्ही दाखवू नका. कुठल्याही प्रकारचे फेक आर्टिफॅक्ट्स तुम्ही दाखवू नका. जर का तुम्हाला नॉट नेसेसरी की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये तुम्हाला आर्टिफॅक्ट्स दाखवायलाच पाहिजे. काही-काही प्रोजेक्ट्समध्ये जर का युजर रिसर्च काही-काही प्रोजेक्ट्समध्ये युजर रिसर्च करायला वेळ भेटत नाही किंवा क्लायंटचं बजेट नसतं. त्यावेळेला तुम्ही प्रामाणिकपणे सांगून द्या की मला या प्रोजेक्टमध्ये मला रिसर्च करायला वेळ भेटला नाही किंवा क्लायंटचं बजेट नव्हतं वगैरे. याच्यातून तुमची ऑनेस्टी दिसून येते. पोर्टफोलिओ इम्प्रेसिव्ह बनवण्याच्या नादात फेक मेट्रिक्स अजिबात वापरू नका. जो एक्सपिरियन्स्ड एक रिक्रुटर आहे तो पटकन या गोष्टी समजून घेतो. लक्षात येतात त्याच्या. चूक नंबर 6 व्हिज्युअल इनकन्सिस्टन्सी. प्रत्येक पेजमध्ये तुमची व्हिज्युअल कन्सिस्टन्सी ही असली पाहिजे. प्रत्येक पेजमध्ये तुमचा कलर, तुमचा फॉन्ट, तुमची टायपोग्राफी हे सगळं प्रॉपर असलं पाहिजे. प्रत्येक पेजमध्ये तुम्ही जे एलिमेंट्स वापरले आहेत ते प्रॉपर वेक्टराइज असले पाहिजेत. ते पिक्सेलेट नाही झाले पाहिजेत. तुम्ही सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ क्रिएट करताना चेक केला पाहिजे की तो मोबाईलवर कसा दिसतो, डेस्कटॉपवर कसा दिसतो, टॅबलेटवर कसा दिसतो. हे सगळं तुम्ही स्वतः चेक केलं पाहिजे लाईव्ह करायच्या आधी किंवा रिक्रुटरला दाखवायच्या आधी. तुमचा पोर्टफोलिओ हा देखील एक यूएक्स प्रोजेक्ट आहे आणि युजर हा तुमचा रिक्रुटर आहे. त्यामुळे त्याला लगेच समजलं पाहिजे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय आहे. नेव्हिगेशन क्लिअर आहे का? कॉन्टॅक्ट डिटेल्स बरोबर आहेत का? पेजेस त्याला बरोबर सापडतात का? चूक नंबर 7 योग्य प्रोजेक्ट निवडणे. पोर्टफोलिओमध्ये साधारणतः किती प्रोजेक्ट्स असले पाहिजे? हा प्रश्न मला बरेच जण विचारतात. तुम्ही जर बिगिनर असाल तर 2 ते 3 प्रोजेक्ट्स क्वालिटी प्रोजेक्ट्स पुरेसे आहेत. 10 वीक प्रोजेक्ट दाखवण्यापेक्षा 1, 2, 3 क्वालिटी प्रोजेक्ट दाखवणं कधीही चांगलं. प्रोजेक्ट निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, तुमचे प्रोजेक्ट हे डायव्हर्सिफाय असले पाहिजेत. वेगवेगळ्या डोमेनमध्ये असले पाहिजेत किंवा वेगवेगळ्या धाटणीचे असले पाहिजेत. म्हणजे रिक्रुटरला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सगळ्या प्रकारचे प्रोजेक्टचे टाइप दिसले पाहिजेत. तुम्ही रिस्पॉन्सिव्ह तुमचा एक प्रोजेक्ट असला पाहिजे, ज्याच्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाइन असला पाहिजे. तुमचा एक प्रोजेक्ट असा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही डिझाइन केलेलं आहे. तुमचा एक प्रोजेक्ट असा असला पाहिजे, ज्याच्यामध्ये तुम्ही एंटरप्राइज लेव्हलचं ॲप्लिकेशन डिझाइन केलेलं आहे. या सगळ्यातून तुमची डायव्हर्सिटी जस्टिफाय होते.
म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या धाटणीचे प्रोजेक्ट करू शकता, हे रिक्रुटरला समजून जातं. तर मित्रांनो, या 7 चुका जर का तुम्हाला टाळता आल्या, तर तुमचा प्रोफाईल हा जॉब विनिंग प्रोफाईल नक्कीच ठरू शकतो. आता प्रश्न असा येतो, की चांगलं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे एखाद्या प्रोजेक्टचं? चला एक सिंपल स्ट्रक्चर समजून घेऊया. ज्याच्यामध्ये पहिला सेक्शन असेल आपला हिरो सेक्शन असेल. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच तुम्हाला क्लिअर इंट्रोडक्शन द्यायचं आहे. उदाहरणार्थ आय एम सचिन, आय एम UI/UX डिझायनर फोकस्ड ऑन क्रिएटिंग सिंपल अँड ॲक्सेसिबल एंटरप्राइजेस. खाली एक प्रायमरी बटन द्या, व्ह्यू माय वर्क म्हणून. दुसरं बटन द्या, डाउनलोड रिझ्यूम म्हणून. होमपेजवर 2 ते 4 बेस्ट प्रोजेक्ट दाखवा. प्रत्येक कार्डवर प्रोजेक्ट नेम, शॉर्ट डिस्क्रिप्शन, तुमचा रोल काय आहे, प्रोजेक्ट टाइप, स्ट्राँग कव्हर, स्ट्राँग कव्हर इमेज असली पाहिजे तिथे. अबाउट सेक्शनमध्ये तुमच्याबद्दल थोडी माहिती लिहा. पूर्ण आत्मचरित्र लिहायची गरज नाही आहे. तुमचा एक्सपिरियन्स, तुमचा स्ट्रेंथ, तुमची डिझाइन अप्रोच सांगा, डिझाइन प्रोसेस सांगा. स्किल्समध्ये फक्त टॅग्स म्हणून स्किल टाकू नका. तुम्ही कुठल्या स्किलमध्ये स्ट्राँग आहात ते कॅटेगराईजमध्ये दाखवा. फॉर एक्झाम्पल UXमध्ये टाकून द्या की रिसर्च, युजर फ्लोज, वायरफ्रेम, युजेबिलिटी टेस्टिंग इत्यादी, इत्यादी. आणि UIमध्ये टाकून द्या की व्हिज्युअल डिझाइन, रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाइन, डिझाइन सिस्टम्स. टूल्समध्ये टाकून द्या की तुम्ही Figma टूल यूज करता, FigJam, Adobe Photoshop. केस स्टडी स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे मित्रांनो? प्रत्येक केस स्टडीजमध्ये तुमचा ओव्हरव्ह्यू असला पाहिजे, प्रोजेक्टचा ओव्हरव्ह्यू असला पाहिजे. काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तो प्रॉब्लेम असला पाहिजे. युजर्स कुणासाठी बनवणार, अ, कुणासाठी प्रोजेक्ट क्रिएट करताय ते युजर्स असले पाहिजेत. तुमचा रोल काय आहे, तुमची टीम काय आहे, कन्स्ट्रेंट्स कुठले होते, प्रोसेस कुठली फॉलो केली, कोणते की इन्साइट्स तुम्ही आहेत, डिझाइन डिसिजन्स कसे घेतले, फायनल सोल्युशनपर्यंत तुम्ही कसे पोहोचला आणि तुमचा फायनल आउटकम कसा असेल. कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन प्रॉपर दिसते का? आणि शक्य झालं तर तुमचा पोर्टफोलिओ एखाद्या मित्राला किंवा एखाद्या डिझायनरला दाखवा आणि विचारा, "फक्त 5 मिनिटं पोर्टफोलिओ बघ. तुला बघून त्यातून माझी स्किल्स आणि माझं कॉन्ट्रिब्युशन समजतं का?" त्याचं उत्तर नाही आलं असेल तर तुम्हाला अजून इम्प्रूव्हमेंटची गरज आहे. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या चुका जर का तुम्ही टाळल्या, तर तुमचा पोर्टफोलिओ नक्कीच जॉब विनिंग पोर्टफोलिओ बनेल आणि तो रिक्रुटर फ्रेंडली असेल. तुम्हाला एकदम ओव्हरनाईट जॉब मिळेल याची गॅरंटी देत नाही, पण तुमचा रिझ्यूम रिक्रुटरपर्यंत पोहोचेल याची गॅरंटी मात्र मी नक्की देतो. तर मित्रांनो, तुमचा पोर्टफोलिओ कसा आहे, त्याची प्रोसेस कशी फॉलो करता, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांसोबत ज्यांना UI/UX फील्डमध्ये करिअर करायचं आहे आणि UI/UX म्हणजे काय हे मराठीतून शिकून घ्यायचं मित्रांनो. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.